पुण्यात जर पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून पुणे शहराला पावसानं चांगलंच झोडपलेलं आहे। तर हवामान विभागाने पुणे शहराला रेड अलर्टचा इशारा देखील दिलेला आहे आणि सध्या त्याच पद्धतीचा पाऊस पुणे शहरात पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। तर एकूणच आपण परिस्थिती जर पाहिली तर अतिशय भयान परिस्थिती पुणे शहरात दिसून येते। तर पुण्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन देखील विस्कळीत झालेलं पाहायला मिळतंय। पुण्यातील मध्यवर्ती तसेच उपनगरातील काही सखल भागांमध्ये देखील पाणी साचल्याने पुण्यातील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। तर काही ठिकाणी पावसाळ्यापूर्व कामं न झाल्याने विनाकारण तेथील नागरिकांना पावसाचा नाहक त्रास सहन देखील करावा लागतोय। सिंहगड परिसरातील काही भाग पाण्याखाली गेला असून या ठिकाणी पुणे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाची पथकं देखील पोहोचलेलं पाहायला मिळत आहे। तसेच पुणे शहरातील व उपनगरातील शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे आज दिवसभर पुण्यातील वीज पुरवठा देखील खंडित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे। यासोबतच दुसरीकडे पुण्यातील भिडे पूल देखील पाण्याखाली गेला असून यालगत असलेली खळी गल्ली येथील 3 युवकांचा विजेचा शॉक लागल्याने त्यांना सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। मात्र सध्या इथली परिस्थिती जर पाहिली तर भयानक परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। एकूणच तर काय पुणे शहरात अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली असं म्हणावं लागेल। काही ठिकाणी ड्रेनेजची कचऱ्याने तुंबलेली ओढणी देखील आता रस्त्याचे डांबर घातले आहे। तर काही ठिकाणी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पावसाळ्यापूर्व कामं न झाल्याने देखील अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे। तर आपण सध्या पाहतोय की पुण्यामध्ये ठिकठिकाणी परिस्थिती ओढवली आहे। तर पुण्यातील काही भागांमध्ये घरात पाणी देखील शिरलेलं आहे। प्राची केदारी, लोकल 18 पुणे।